नावातच लक्षात येऊन जाईल तुमच्या. शब्दचिन्ह म्हणजे काय? काहीतरी शब्द आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी चिन्ह काढायचे. संपलं. आपण स्वर व्यंजन शिकलो. स्वर व्यंजन दोन्ही एकत्रीकरण करून आपण शब्द शिकलो. पण काही काही शब्द असे आहेत की त्याला फक्त चिन्ह दिलेले, ते चिन्ह जसे पाठ करायचे. संपला विषय. विराम चिन्ह म्हणजे काय? आपले विराम चिन्ह, कॉमा, फुल स्टॉप, उद्गारवाचक चिन्ह आणि क्वेश्चन मार्क, अशा पद्धतीचे चिन्ह स्टेनो मध्ये कसे काढायचे. सगळ्यात अगोदर आपण विराम चिन्ह घेऊ. बघा येथे काढते विराम चिन्ह. पहिला विराम चिन्ह आहे आपलं फुल स्टॉप. यालाही आपल्या स्टेनो मध्ये काहीतरी अर्थ आहे म्हणून असा न देता फुल्ली मध्ये द्यायचा. दुसरा आहे उद्गारवाचक चिन्ह. सेम तसंच आहे, फक्त खाली डॉटच्या ऐवजी फुल्ली द्यायची, कारण या डॉटला आपल्याकडे काहीतरी अर्थ आहे, तो कळूनच जाईल लगेच. क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कच्या खाली टिंब न देता फुल्ली द्यायची. कधी कधी आपण ना ते असे म्हणतात की मग असा डॅश असतो बघा आडवा, की असा डॅश असतो, तो डॅश न देता क ख ग ग आहे म्हणून त्या डॅशलाच अशा छोट्याशा टिक लावायच्या, म्हणजे आपला स्टेनो मधला डॅश, कारण याला काहीतरी अर्थ आहे. काहीतरी अर्थ म्हणजे क ख ग ग आहे म्हणून डॅश असा द्यायचा. दुसरी गोष्ट, वाक्यामध्ये पॅसेजमध्ये जर एखादं विशेष नाम आलेलं असेल तर विशेष नामच आहे हे कळण्यासाठी त्याच्या खाली डबल टिक द्यायची. उदाहरणार्थ पुणे, तुमचं नाव, माझं नाव, पुणे अशी आउटलाईन काढायची. पुणे आणि खाली अशी डबल टिक द्यायची. ह्या टिकची दिशा सुद्धा अपवर्डच पाहिजे. टिकची दिशा सुद्धा अपवर्डच पाहिजे. हे एक झालं. त्यानंतर जर एकच शब्द परत आलेला असेल, उदाहरणार्थ एकच शब्द परत आलेला असेल म्हणजे जेते जेते, तेते तेते, अमुक अमुक, जेव्हा जेव्हा, तेव्हा तेव्हा, अशा पद्धतीने दोनदा शब्द काढण्याची गरज नाही. त्यावेळेस काय करायचं, शब्द एकदाच काढायचा आणि त्याच्या खाली 2चा आकडा लिहायचा. पुस्तकामध्ये दिले अमुक अमुक, अमुक अमुक, अमुक काढायचं, खाली 2चा आकडा, म्हणजे वाचताना हा शब्द 2दा वाचायचा. अमुक अमुक. हे झालं विरामचिन्हांचा भाग. आता शब्दचिन्ह हा प्रकार काय आहे बघा. शब्दचिन्हामध्ये काय दिलेलं आहे, खूप वास्ट आहेत, खूप मोठे आहेत शब्दचिन्ह. शब्दचिन्हे आहे, आहेत, आहेस, अजून काय, आहेच, शेवटचे अक्षर बदलले. काय बदलले? शेवटचे अक्षर बदललेले आहेत. आहोत, आहात, भरपूर शब्द होतील असे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे आहे शब्द. याला काय केले लेखकांनी, हे जे आपलं फुल स्टॉप आपल्याला नाही वापरायचा, याच्यासाठी नाही वापरायचा, कारण हे आपल्याकडे आहे. हे झालं आहे. रेषेवर काढलं आहेत. फक्त आहेस आणि आहेच, आहेस नाही येते, आहेस आणि आहेच. काय फरक आहे याच्यामध्ये? आहे शब्दासाठी लाईट डॉट द्यायचा, आहेस आणि आहे शब्दासाठी इथे डार्क डॉट द्यायचा, आहेत शब्दासाठी रेषेवर द्यायचा. तिन्हीतला फरक कळाला. याच्यामध्ये फरक काय? प्लेस सेम आहे, पण हा लाईट आहे, हा डार्क आहे. आहेत मध्ये मात्र डार्क आहे, रेषेवर आहे. आणि हे जे आहेत ना, हे सुद्धा डार्कच आहेत. म्हणजे मला वाटतं हा आपण या गटात घेऊया. इथला मोडते मी, हा इथे घेऊ. आहेत, आहेत, ह्या तिन्हीसाठी काय करायचं? रेषेवर डॉट. संपलं हे शब्दचिन्ह. अशा पद्धतीने पाठांतर करून ठेवायचं. आहेसाठी फर्स्ट प्लेसला लाईट डॉट, आहेस आणि आहेत, च आणि स लक्षात ठेवा, याच्यासाठी फर्स्ट प्लेसला डार्क डॉट. आहोत, आहात, आहेत, आहोत, आहात, आहेत साठी डार्क डॉट पण कुठं? रेषेवर. अशा पद्धतीने हे शब्दचिन्ह म्हणजे फक्त चिन्ह आहे. ह्या शब्दांसाठी या चिन्हांचा वापर करतो, हे तुम्ही तोंडपाठ करायचे. त्यानंतर दुसरे शब्दचिन्ह काय आहेत आपल्याकडे? लाईट डार्क. फक्त लक्षात ठेवा हे लाईट आहे, हे दोन्ही डार्क आहेत. वहीमध्ये नोट डाऊन करा. पुस्तकात दिले तसं कंसामध्ये ठळक आणि पुसट म्हणून. त्यानंतर आहे होता, होती, होतो. या वाक्यावरून तुमच्या काय लक्षात येतं सांगा बरं? एक वचन. काय येतं? एक वचन.
होते, होत्या आणि होतात. एखादं वाक्य शोधा, एकवचन अनेक वचन. या वाक्यावरून काय लक्षात येतं? काय लक्षात येतं? अनेक वचने. ते होते, ते अनेक जण होते, ते 4 जण होते, त्या 4-5 जणी होत्या, ते अनेक लोक होतात, सगळे मिळून अनेक होतात. म्हणजे होते, होत्या, होतात हे अनेक वचनी शब्द आहेत. तो एकटाच होता, ती एकटीच होती, मी एकटा होतो, मी एकटा होतो. म्हणजे हे वरचे शब्द म्हणजे काय? एक वचन, खालचे शब्द काय? अनेक वचन. एवढंच लक्षात घ्यायचं. वाक्य जर एक वचनी असेल, होता, होती, होतो येतं त्याच्यामध्ये, तर ती ही टिक ही वरती असेल. अनेक वचनांची टिक ही खाली रेषेवर असेल. नेमकं हे टिक म्हणजे काय? टिक म्हणजे काय? कोणतं कॉन्सोनंट आहे ते? टिकचा प्रकार काय? त्याची साईज केवढी घ्यायची? ते लाईट काढायचं का ते डार्क काढायचं? हे लक्षात घ्या. काय नेमका हा प्रकार तो पुस्तकात नाही दिलेला तसा. इंग्लिशच्या बेसवर मी सांगते. होता, होती ही पूर्ण तथ दध, तथ फक्त, दध नाही. तथची स्ट्रोक आहे ही, तथची स्ट्रोक आहे ही एवढी. तर याचा जो थर्ड पार्ट आहे तो म्हणजे आपले हे शब्दचिन्ह आहेत. वरचा जो पार्ट आहे तो आपला होता, होती, होतो, आणि खालचा जो पार्ट आहे हा तो म्हणजे आपले होते, होत्या, होतात. म्हणजे यालाही काहीतरी अर्थ आहे. हे जर लक्षात आलं तर तुम्हाला साईज किती काढावी हे लक्षात येईल. नाही तर मुलं काही काही हे टिक एवढ्या मोठ्या मोठ्या काढतात. किती हॅलविंग प्रिन्सिपल आहे का, शब्दचिन्ह आहे का, हा प्रॉपर स्ट्रोक आहे ते लक्षात नाही येत. हे साईज काढण्यासाठी तुम्हाला हा नियम लागू पडतो. तथ दधचा तिसरा हिस्सा, दध नाही सॉरी ते डार्क आहे, हे लाईट आहे. तथचा तिसरा हिस्सा म्हणजे आपलं हे शब्दचिन्ह. वरचं टोक म्हणजे हे एक वचनी, खालचं टोक म्हणजे अनेक वचनी शब्द. इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर बघा, नाही, नाहीत. नाहीचं चिन्ह वर, नाहीचं चिन्ह रेषेवर. इथं पण तेच झालं ना, नाही एक वचनी, तो एक नाही, नाहीत अनेक जण नाहीत. इथं पण तेच एक वचन अनेक वचन. लक्षात ठेवायचं, एक वचन आलं वरती, अनेक वचन आलं खाली. ही टिक कशाची असेल? प फ, प फ म्हणजेच काय? हा स्ट्रोक. वरचं टोक म्हणजे नाही, खालचं स्ट्रोक म्हणजे नाहीत. म्हणजे हे कसं असेल? लाईट. लिहून घ्या वहीवर. हे कसं असेल? लाईट. नाहीला पासून पण होतं हे. पासून, जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये पासून शब्द येतो ना, एवढं करण्यापेक्षा मोडतेच मी. चिटकून चिटकून जास्त नको. पासून, कालपासून, परवापासून मी शाळेत गेलो नाही. पासून याच्यासाठी सुद्धा ह्या चिन्हांचा वापर करतात. नाहीत साठी सुद्धा त्याच चिन्हाचा वापर करतात. पण तेच चिन्ह कसं असेल? रेषेवर असेल. आणि हे चिन्ह म्हणजे आपला प फ चा स्ट्रोक. वरचं टोक म्हणजे नाही, खालचं चिन्ह म्हणजे नाहीत. अशा पद्धतीने. त्यानंतर दुसरं आहे सर्व दोन पुढे. सर्व दोन आणि पुढे. सर्वच चिन्ह इथे, याचं चिन्ह रेषेवर. हा कशाचा पार्ट असेल सांगू शकाल? हा डार्क आहे. हा आहे ब आणि भ चा पार्ट. ब भ चा जो स्ट्रोक आहे तो डार्क काढतो. वरचं टोक म्हणजे सर्व, खालचं टोक म्हणजे दोन पुढे. वाक्याच्या अर्थानुसार घ्यायचं. ज्या वाक्यामध्ये हा स्ट्रोक एकच आहे, याला तुम्ही दोन पण वाचा आणि पुढे पण वाचा. पुढे जाणे असा शब्द असेल त्यावेळेस तुम्ही पुढे शब्द वापरा. काही शब्द आकडेवारीवर असेल, दोन तिथे येत असेल उल्लेख, तर दोन वापरा. म्हणजे एका शब्दचिन्हाला 2 2 3 3 4 4 नावं आहेत. तेवढे तुम्हाला पाठ करायचे आणि वाक्यामध्ये जे परफेक्ट बसेल ते टाकायचं. जसं की आपण x ची किंमत गणितामध्ये टाकतो. 1 टाकून पहा उत्तर येते का नाही, 2 टाकून पहा उत्तर येते का नाही, 3 टाकून पहा उत्तर येते का. अशा पद्धतीने आपल्याला हे जे प्रकार आहेत 4 4 अक्षरासाठी एक एक शब्दचिन्ह, ते वाक्यामध्ये आपल्याला टाकून पाहावं लागतं कोणतं परफेक्ट बसतं. ठीक आहे. त्यानंतरचं शब्दचिन्ह आहे आणि व. आणि व, आणि व हा कशाचा पाठ असेल? र. कोणता र? हा वाला. वरचं टोक म्हणजे आणि, खालचं टोक म्हणजे र. याची दिशा कशी? अपवर्ड. याची दिशा कशी? डाऊनवर्ड. याची दिशा कशी? डाऊनवर्ड. याची दिशा कशी? सरळ.
कारण ते स्ट्रोक आपण तसे काढतो. तशी शब्दचिन्हांची सुद्धा स्ट्रोक आपली तशीच असणार. त्यानंतर आहे या. या जागी, यापूर्वी, यावेळी असा याचा वापर बऱ्याचदा होतो वाक्यांमध्ये. यासाठी काय केले लेखकांनी, सरळ उभी सरळ आडवी वापरली रेषा. ही काढायला थोडी जर अवघड गेली तर तुम्ही डायरेक्ट असा अर्धा गोल सुद्धा काढू शकता. जशा तसं चिन्ह पाठ करा. हे चिन्ह याचं संपला विषय. चिन्हच तर आपल्याला पाठ करायचे. त्यानंतर आहे का, काही. दोन्हीसाठी एकच स्ट्रोक आहे, तो म्हणजे क चा, आणि तो दिलाय फर्स्ट प्लेसला. त्याच्या प्लेस पण बघा ना, स्वरांच्या उच्चारावर आधारितच आहेत. का, काही मध्ये आचा स्वर आलाय फर्स्ट प्लेस, इकडे पण तर तेच झालंय. नाही मध्ये आचा स्वर आहे, आ मध्ये आचा स्वर आहे, म्हणून ते सुद्धा फर्स्ट प्लेसला घेतलेत. दोन आणि पुढे मध्ये ओ आलाय, याच्यामध्ये उ आलाय म्हणून तो रेषेवर घेतलाय. आणि मध्ये आ आलाय, फर्स्टला घेतलाय. व मध्ये सेकंड आलाय, सेकंडला घेतलाय. यामध्ये सुद्धा आ स्वर आहे, फर्स्टला घेतलाय. म्हणजे स्वरस्थानांवरून सुद्धा शब्दचिन्हांची प्लेस फिक्स केलेली. काय काय आहेत अपवाद, ते जशास तसे पाठ करावे लागतात. सगळेच नाहीत, काय काय आहेत. त्यानंतरच आहे मी. मी मध्ये सुद्धा बघा ई स्वर आलाय, म्हणून हा लेखकांनी मचा स्ट्रोक हा रेषेवर दिलाय, वरती नाही दिलेला फर्स्ट प्लेसला. मी, बस मचा स्ट्रोक रेषेवर, म्हणजे मी शब्दचिन्ह तयार झालं. त्यानंतर आहे आपण, पाहिजे, पाहिजेत. आपण पाहिजे, पाहिजेत. तिन्हीसाठी एकच शब्दचिन्ह, ते म्हणजे फर्स्ट प्लेसला प. तोच प्रकार तिन्हीसाठी एकच दिले, वाक्यामध्ये टाकून पाहायचं कोणतं परफेक्ट बसतं. पाहिजे, पाहिजेत हे कधी पण वाक्याच्या शेवटी शब्द येतील. एक वचनी असेल तर पाहिजे येईल, अनेक वचनी वाक्य असेल तर पाहिजेत येईल. आपण शब्द कधी पण सुरुवातीला मधील शेवटी ते येणार नाही. आपण आलो, हे का नाही, आपण हे काम करू, मी आज काम केलं पाहिजे, हे शब्द शेवटी एंडिंगला येतील, म्हणून कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. तिन्हीसाठी जरी एकच शब्दचिन्ह दिलेलं असेल तरी ते वाक्याच्या अर्थानुसार तुम्हाला त्या त्या ठिकाणी काय बसेल हे टाकता येतं. ठीक आहे. प हे लाईट असतं, माहिती आहे आपल्याला, पचा स्ट्रोक येतो. त्यानंतर पैकी आणि पूर्वी. पैकी हेच प, ऑन दी लाईन काढले की पैकी. पूर्वी हेच प, थर्ड प्लेसला काढले की पूर्वी. म्हणजे प पासून 3 शब्द, 5 शब्द तयार झाले. फर्स्ट प्लेसला काढलं आपण पाहिजे, पाहिजे. सेकंडला काढलं पैकी, थर्डला काढलं पूर्वी. इथे हे पचे शब्दचिन्ह झाले. त्यानंतर आहे ल. ल साठी काय काय दिले त्यांनी, आला, आली, आलो, आले, खूप सारे शब्द आहेत. बस. आणि अजून एक शब्द आहे लागू. लागू झाला, तो नियम लागू झाला, आपण म्हणतो की नाही, तो नियम लागू झाला. त्या ठिकाणी हे ल चा स्ट्रोक काय करतात, फर्स्ट प्लेसला काढतात. फर्स्ट प्लेसला ल. याची दिशा आहे अपवर्ड, ही काय सांगायची तुम्हाला गरज नाही. याची दिशा आहे अशी, ही पण सांगण्याची गरज नाही. प्रॉपर बेसिक मध्ये आपलं ते झालेलं आहे. आला, आली, आले, आलो आणि लागू या सगळ्यांसाठी ल चा स्ट्रोक. इथे सुद्धा तोच नियम, वाक्याच्या अर्थानुसार तुम्ही ते शब्द टाकू शकता. त्यानंतर आहे हाच ल सेकंडला काढलं तर काय होतं, लोक, लक्ष. सेकंडला काढलं तर काय होतं, लोक पण होतं, लक्ष पण होतं. काही लोक, तिकडे लक्ष दे, वाक्याच्या अर्थानुसार बरोबर टाकता येतं ते. तोच जर शब्द थर्डला काढला तर काय होतं, उल्लेख, उल्लेख झाला, काही गोष्टींचा उल्लेख. त्यावेळेस लचा स्ट्रोक काय करायचा, थर्ड प्लेसला काढायचा. त्यानंतर सगळ्यात सोपं आहे हा. हा वरती टिंब असता, संमती दर्शवतो आपण. हा, हा मुलगा. त्यावेळेस हाचा स्ट्रोक हा फर्स्टला काढतात. सॉरी, डॉट नाही द्यायचा आपण. शब्दचिन्हामध्ये ओवेल नसतात, हे लक्षात असू द्या. शब्दचिन्हामध्ये ओवेल नसतात, त्या त्या प्लेसवर फक्त ते काढले जातात. हा, हे सेकंडला, ही थर्डला. असंही काढलं तरी चुकीचं नाही, पण कशाला वेळ वाया घालवायचा. तो वेळ वाचवण्यासाठीच तर आपल्याला शब्दचिन्ह शिकायचेत ना. ही. त्यानंतर होऊ पण होता, हो हो. इथे ना हो आणि होऊ पण होतं. हो, होऊ वाक्याच्या अर्थानुसार घ्यायचं. हो, होऊ. नाही समजलं तर आता असं देऊ शकता, कधी वाक्यामध्ये नाही समजलं तर. हो हो. त्यानंतर आहे तो, ते, ती. तो, ते, ती.
तचा स्ट्रोक, फर्स्ट प्लेसला म्हणजे तो, सेकंडला म्हणजे ते, थर्डला म्हणजे ती. इथे सुद्धा असे ओवेल वगैरे देण्याची गरज नाही. म्हणून तर शब्दचिन्ह शिकायचे असतात. विदाउट ओवेल आपल्याला करेक्ट वाचता यावं, ओवेल देण्याचा आपला वेळ वाचावा, म्हणून आपल्याला हे शब्दचिन्ह शिकायचे असतात. अशा पद्धतीने लाईट डार्क त्याची प्लेस आणि एकासाठी किती शब्द आहेत हे सगळं तोंडपाठ करा. ठीक आहे, समजलं मनोज? खूप मस्त आहे याच्या. आणि मराठी शॉर्टहँड मध्ये काय माहितीये का, स्वर देण्याचे शब्द समजा 60%, 40% हेच आहे शब्दचिन्हे. शब्दचिन्हे जर सगळे पाठ केले तर डिक्टेशन काहीच हाड जात नाही. स्वर देण्याचे शब्द तसे कमी आहेत, याचाच वापर जास्त होतो. तर यावर आधारित जी पुढची एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज करा. आणि हे शब्दचिन्हे कसे करायचे, सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रॅक्टिस कशी करायची याची बघा. जोडी जोडीने करायची. जोडी जोडीने कशी करायची मी सांगते. आहे, आहेत, आहे, आहेत, आहेस, आहेत हे पाठ करायचं. नाही, नाहीत, नाही, नाहीत, नाही, नाहीत एक पेज करायचं. त्यानंतर आपण, पाहिजे, पाहिजेत, पैकी, पूर्वी, आपण, पाहिजे, पाहिजेत. मी 3दा वाचते हा, काढते स्ट्रोक एकदा मी वाचते कितीदा, 3दा. त्याला जेवढे नाव आहे तेवढे वाचायचे, नाही तर असंही करू शकता. आपण, पाहिजे, पाहिजेत, पैकी, पूर्वी, ह्या प्लेस आहेत हा कमी काढलेल्या, त्या प्लेसला. अशा पद्धतीने याची प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस व्यवस्थित करा, एक एक पेज करा, एक एक जोडी एक एक पेज करा. ठीक आहे, याचं पण एक पेज नाही केलं तरी चालेल, सिंगल आहे तो अर्धा पेज केला तरी चालेल. मी 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 असं 10-12 लाईन तरी कमीत कमी करा. ठीक आहे, थांबू इथे. बाय बाय.